राजुरी बेल्ले गटाचा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर बरीच माणसं निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर जागे होतात, परंतु गेल्या 3-4 वर्षापासून पंकज भाऊंनी कामांचा धडाका लावला। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पंकजचा आम्हाला फोन यायचा की डॉक्टर साहेब पठारावर काय विकास कामं करायचे आहेत। शरददादांनी मला सांगितलं आहे की तो पठारावर सगळ्यांना फोन कर आणि काय विकास कामं आपल्याला करायची आहेत। आणि खरोखरच अनेक रस्ते सभामंडप याचा विषय पंकज भाऊंनी मागे लावला। त्याचबरोबर जर बोलायचं झालं तर 2 वर्षापूर्वी अनेक पठार भागावर दुष्काळ होता आणि या ठिकाणी बरेच पदाधिकारी मंडळी उपस्थित आहेत की पाणी टंचाईचा प्रस्ताव हा जानेवारी महिन्यातच गेला तर मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी मिळतं। प्रस्ताव लेट झाला, निवडणुका होत्या, त्या आचारसंहितेच्या कारणास्तव पाणी टंचाईचे प्रस्ताव उशिरा त्यांच्या मंजुरी मिळाली। पंकज भाऊची आमची चर्चा झाली की अनेक पठारावर पिण्याच्या पाण्याचा खूप काही तुटवडा आहे। योगायोगाने पंकज भाऊंनी त्यांच्या स्टोर परिसरावर बोर्ड मारला होता आणि त्याला खूप सारं पाणी लागलं होतं आणि ते पाणी त्यांनी दुसऱ्या दिवशी कुठलाही उद्घाटनाचा काम काही काय नाही। पाणी टंचाईमध्ये काही लोक म्हणजे पाणी घेताना सुद्धा मर्यादित स्वरूपात येत होते, परंतु पंकजचा टँकर हा दिवस रात्र अहोरात्र सुरू होता। एका दिवसामध्ये त्यांच्या स्टोर परिसरावरून टँकरच्या 6 ते 7 फेऱ्याच्या आणि जवळजवळ 300 पेक्षा अधिकचे टँकरची संख्या सांगता येत आहे, परंतु आमच्या पठारावरून लोक पाणी पास होण्यापर्यंत त्यांनी आम्हाला पाणी पुरवलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज अनेक पठारावरून जाणारे सर्वपक्षीय लोक या ठिकाणी पंकजला पाठिंबा देण्यासाठी हजर झाले आहेत। आणि मी अनेक पठाराच्या वतीने एकच ग्वाही देतो की पंकजने आम्हाला काही संकट काळात मदत केली, त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा पठार भाग हिशोब केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो। आणि आमच्या पठार भागावरून पंचायत समितीची उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही सर्व पक्षाचे उमेदवार सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये आमच्या अनेक पठारावरून 2 उमेदवार इच्छुक आहेत। त्याच्यामध्ये प्रथमतः आमच्या आनेगावचे माजी सरपंच शांताराम शेठ दाते हेही एक इच्छुक आहेत आणि दुसरा उमेदवार युवा कार्यकर्ता बाबूशेठ किसन आहे, हा पण इच्छुक आहे। आपण याच्यामध्ये योग्य तो मेळ घालून उमेदवारी द्या। आम्ही आमच्या अनेक पठारावरून सर्वाधिक टक्केवारीचं मतदान या दोन्ही उमेदवारांना केल्याशिवाय मी राहणार नाही। आम्ही या ठिकाणी सर्व अनेक पठाराच्या वतीने या ठिकाणी आमचे सामुदायिक गृह मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब दाते आलेले आहेत, मधुकर दाते भाऊसाहेब आलेले आहेत, प्रकाश शेठ दाते आहेत आणि सर्वच मंडळी अनेक पठारावरून आलेले आहेत। अशोक मामा दाते आहेत, पेमदाराची तर बरीच सारी मंडळी आहेत, आनंद आहे, सर्व काही लोक आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आम्ही या ठिकाणी आपल्याला पण एक खात्री आणि अभिवचन देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत। पंकज आजच विजय निश्चित झालेला आहे या ठिकाणी सांगतो आणि पंकजने जे काही काम केलेलं आहे त्याचा न्याय पठार भागावरीलच काही मतदारसंघातील सर्व जनता मतदाररूपी आशीर्वादाने हा न्याय देईल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। पंकजच्या रूपाने स्मिताताईला उमेदवारी मिळणार आहे आणि पंचायत समितीचे काही खासगी दोन्ही उमेदवार असतील ते निश्चित पुण्याच्या लवकर ठरतील। त्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो रामकृष्ण आहे। धन्यवाद।